त्या अक्षरशः आपल्या या संस्कृतीमध्ये मुळं पकडून बसलेली वृक्ष आहेत ती. त्याचा अर्थ माहिती असो माहिती नसो, लोक ते फॉलो करतायत. राईट. चाली हे वर्तमानाशी निगडीत शब्द आहे हा. आणि म्हणून मी वर्तमान म्हणजे साधारणतः फॉर दिस कलेक्टिव्ह अनकॉन्शियस म्हणजे समष्टी अचेतना हा एक विषय अध्यात्मामध्येही बोलला जातो आणि सायकोलॉजीमध्येही बोलला जातो. समष्टी अचेतन म्हणजे या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये असंख्य वर्षांपासून कुठलं ना कुठलं तरी ज्ञान प्रसारित होत आहे. कुठल्या ना कुठल्या तरी भाषेला अंतर्भूत संदेश प्रसारित करण्याची संधी मिळालेली आहे. याच भूतलावर आणि या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू आहेत. ज्ञात अज्ञात, दृश्य अदृश्य, या सगळ्यांनी काही ना काहीतरी या विश्वामध्ये मेसेजेस टाकलेले आहेत. त्याला म्हणतात विश्वंभराचं ज्ञान. ते सगळं समष्टी अचेतनेमध्ये उपलब्ध असतं. जसे तुम्ही जन्म घेता तसं त्या कलेक्टिव्ह अनकॉन्शियसमध्ये सगळं अवेलेबल आहे. ते तुमच्याकडे ऑटोमॅटिक ट्रान्समिट होतं असं म्हणतात. नमस्कार. नमस्कार. आपलं पुन्हा एकदा या नवीन पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बोलणार आहोत एका वेगळ्या विषयावरती, पण जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला लागतो अशा एका विषयावर आपण बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताची संस्कृती आणि परंपरा ह्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी या भारतात सर्वत्र चाललेल्या असतात. सगळ्या राज्यांमध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या गोष्टी या फॉलो केल्या जातात. मग पंजाबमध्ये बैसाखी असेल, आपल्याकडे गुजरातमध्ये पतंग उडवायची पद्धत असेल संक्रांतीच्या वेळेला, किंवा खाली सुगीच्या इथे म्हणून खाली केरळामध्ये गेलो किंवा तिकडे कुठे पोंगल असेल, तामिळनाडूमध्ये पण पोंगल असेल. तशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे सण आणि उत्सव. माणूस हा समाजप्रिय प्राणी मानला जातो, त्यामुळे ते सगळं तिथे साजरं होत असतं. आणि ह्याच्यामध्ये आपण नेहमी वापरणारे असे 4 शब्द आपण नेहमी वापरतो. त्याला आपण म्हणतो चाली, रीती, रूढी आणि परंपरा. ऐकताना हे सगळे सिमिलर वाटत असले तरीसुद्धा यामध्ये नेमका फरक काय असेल यावरती थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करते आपल्याला. क्या बात आहे, अपूर्व संधी. माझं स्वतःचं या बाबतीतलं अंडरस्टँडिंग मी सांगेन. नॉट नेसेसरी दॅट प्रत्येकजण माझ्याशी ॲग्री करेल, पण जे काही माझा अनुभव गेल्या 30-32 वर्षामध्ये या प्रशिक्षणाच्या किंवा उद्बोधनाच्या क्षेत्रातला आहे, त्यामध्ये मला जाणवलेला एक विषय आहे. या पिढीने म्हणजे याचं आपण एक कॉमन अद्यारूत तत्त्व घेऊयात, टाईमलाईन, कालचक्र. कालचक्र सतत फिरतं आहे ना, त्यानुसार. तर वर्तमान परिस्थिती साधारणतः 30-35 वर्षाची जर का गृहीत धरली, तर या 30-35 वर्षामध्ये आपण अशा अनेक गोष्टी स्वीकारल्या. जसं जसं आपल्याला 90पासनं जगाचं एक्सपोजर टेलिव्हिजनमुळे जास्त मिळायला लागलं, त्या सगळ्या आधुनिक युगातल्या ज्या गोष्टी आपण स्वीकारत गेलो आणि त्या आपल्या संस्कृतीचा हिस्सा होत गेल्या, त्याला आपण म्हणू चाली. जे चालू आहे, जे वर्तमानात आहे, जे आपण ॲक्सेप्ट केलं आहे, जे आपल्या संस्कृतीचा हिस्सा अगोदर होतं किंवा नव्हतं, फ्रेश एंट्री आहे, अशा सगळ्या गोष्टींना आपण सध्या चाली हे नाव देऊ. मॉडर्न ॲक्सेप्टन्स ऑफ सम प्रॅक्टिसेस, याला चाली म्हणूयात. ओके. रीत म्हणजे काय? तर रीत संसाराची, रीत प्रपंचाची, रीत कुटुंबाची, रीत वेगवेगळ्या समाजाची, रीत वेगवेगळ्या समाजाच्या सेक्सची म्हणजे छोट्या छोट्या सेक्शन्सची, रीत भारताची, असं रिलेट करावं लागेल. मग साधारणतः गेल्या 3 पिढ्यांपासून ज्या रीती या भारताने, या समाजाने, या प्रदेशाने, या एका छोट्याशा कुटुंबाने स्वीकारल्या, वेगवेगळ्या जात पंथांनी स्वीकारल्या, त्याला आपण रीती म्हणूयात. रीत म्हणजे काय? शेवटी इट्स अ वे, पद्धत आहे ती एक. राईट.
मग अशा गोष्टी येतील टाईमलाईनवर की ज्या पिढ्यानपिढ्या चालू आहेत, ज्या रूढ झाल्यात, त्याची काहीतरी फळं लोकांना मिळाली आहेत. त्या प्रॅक्टिसेस केल्यामुळे लोकांना भलं बुरं हे वेगळं विशद करून त्याचा अर्थ लावण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे. यावर ट्राईड अँड टेस्टेड ज्या सिस्टम्स आहेत त्याला आपण रूढी म्हणूयात. ओके. आणि परंपरा म्हणजे रामायण झालं 14,500 वर्षांपूर्वी, महाभारत झालं 7,500 वर्षांपूर्वी. हे सगळं युगानुयुग जे चाललेलं आहे या सनातन भूमीमध्ये आणि या सनातन अचेतन विचारसरणीमध्ये, त्याला आपण परंपरा हे नाव देऊयात. ओके. मग या टाईमलाईनवर जर का आपण बघितलं तर आपल्याला हळूहळू पटायला लागतं की द ओल्डेस्ट इज परंपरा. करेक्ट. ओके. त्याच्यानंतर इतिहास जर का खऱ्या अर्थाने साक्षीदार असेल तर अनेक आपल्याकडे रूढी आहेत. त्या अक्षरशः आपल्या या संस्कृतीमध्ये मुळं पकडून बसलेली वृक्ष आहेत. ती त्याचा अर्थ माहिती असो माहिती नसो, लोक ते फॉलो करतायत. राईट. मग काही रीती आहेत. फॉर एक्झाम्पल, मी देशपांडे, तुम्ही कानडे. कानड्यांची ही रीत, देशपांड्यांची ही रीत, यात समानता असू शकते किंवा विषमता असू शकते. अँड बोथ आर ॲक्सेप्टेबल. येस. बट सिस्टम्स आर डिफरंट. करेक्ट. ओके. तसंच चाली असतात. चाली हे वर्तमानाशी निगडीत शब्द आहे हा. आणि म्हणून मी वर्तमान म्हणजे साधारणतः फॉर दिस कलेक्टिव्ह अनकॉन्शियस, म्हणजे समष्टी अचेतना हा एक विषय अध्यात्मामध्येही बोलला जातो आणि सायकोलॉजीमध्येही बोलला जातो. समष्टी अचेतन म्हणजे या विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये असंख्य वर्षांपासून कुठलं ना कुठलं तरी ज्ञान प्रसारित होत आहे. कुठल्या ना कुठल्या तरी भाषेला अंतर्भूत संदेश प्रसारित करण्याची संधी मिळालेली आहे. याच भूतलावर आणि या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू आहेत. ज्ञात अज्ञात, दृश्य अदृश्य, या सगळ्यांनी काही ना काहीतरी या विश्वामध्ये मेसेजेस टाकलेले आहेत. त्याला म्हणतात विश्वंभराचं ज्ञान. ओके. ते सगळं समष्टी अचेतनेमध्ये उपलब्ध असतं. जसे तुम्ही जन्म घेता तसं त्या कलेक्टिव्ह अनकॉन्शियसमध्ये सगळं अवेलेबल आहे. ते तुमच्याकडे ऑटोमॅटिक ट्रान्समिट होतं असं म्हणतात. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही या समाजात, सपोज तुम्ही भारतात जन्माला आलात, मग भारतीय समाज, भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय रूढी याची तुम्हाला हळूहळू आपोआप माहिती मिळत जाते. तुम्ही ते जाणून बुजून जरी नाही केलं तरी या समष्टी अचेतन सृष्टीमधनं हा समाज तुम्हाला प्रदान करत राहतो. बरोबर. सो हे जे कलेक्टिव्ह अनकॉन्शियस आहे याचं रिप्रेझेंटेशन जर का तुम्ही कलेक्टिव्ह कॉन्शियसमध्ये घेतलं तर तुम्ही वर्गात होतात कधीतरी शाळेमध्ये, ते 70 लोक जे आहे तो समूह होता ज्यावेळेस तुम्ही 5वीत होतात त्यावेळेस. त्या 70 मुलांना जेव्हा एक शिक्षक शिकवतो तेव्हा त्या 70 मुलांचा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, आणि ते जे तिथं स्वीकारतात ॲज अ ग्रुप, ते त्या 70 मुलांच्या कलेक्टिव्ह अनकॉन्शियसमध्ये निघून जातं. म्हणून त्यांचा क्लास टीचर त्यांच्या गेट टुगेदरला ते बोलवतात कितीही वृद्ध झाला तरी. बरोबर. ओके. सो कलेक्टिव्ह कॉन्शियस आणि कलेक्टिव्ह अनकॉन्शियस या दोन गोष्टी या विषयाशी खूप जवळचं निगडीत राहण्याचं कारण आहे. सो तुम्ही विचार करा 14,500 वर्षांपासनं, आणि रामाचा विचार करा. राम अयोध्येत, तिथून पार दक्षिणेपर्यंत त्यांनी त्याच्या वनवासात प्रवास केलेला आहे आणि तिथून तो लंकेत गेला आहे असं आपल्याकडची सध्या तरी धारणा आहे. ते सत्य आहे असत्य ते नंतर बघू आपण. ते इतिहास आहे का पुराण आहे ते पण नंतर बघू. पण या समष्टी अचेतन भारतभूमीमध्ये रामाचे सगळ्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. कानोपकानी असो, शिकवणुकीच्या माध्यमातून असो, किंवा आदर्श म्हणून त्या रिपिटिशनच्या व्यवस्थित ट्रान्समिट झालेल्या गोष्टी असो. पण या समष्टी अचेतनेमध्ये आहेत की नाही? नक्कीच आहेत. नक्कीच आहेत. मग त्याचप्रमाणे महाभारत समष्टी अचेतनेमध्ये आहे की नाही? आहेच आहे. भगवद्गीता समष्टी अचेतनेमध्ये आहे का?
एखादं शेवडं पोर बघा तुम्ही 5-7 वर्षाचं, तेही बोलतो परिवर्तन ही संसर्ग का नियम आहे की नाही? कारण ते आपल्या कल्चरमध्ये एवढं डीप रूटेड आहे, ते आपल्या मुलाधारामध्येच आहे. आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस आपलं मुलाधार म्हणजे आपलं जे बेसलाईन आहे जगण्याची, त्याच्यामध्येच ते सगळं समाविष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण टाईमलाईनवर, काळ रेषेवर जर का याचा उद्बोधनाचा विषय आणला तर तुमच्या लक्षात येईल द ओल्डेस्ट इज परंपरा, त्याच्यापेक्षा थोडीशी आधुनिक ती रूढी, त्याच्यापेक्षा थोडीशी आधुनिक ती रीत, ती वेगवेगळ्या समाजाच्या घटकांनी आपापल्या रीतीभाती बेस्ड ऑन रूढी तयार केलेल्या आहेत आणि बेस्ड ऑन रीती ती परंपरा एस्टॅब्लिश झालेली आहे. आणि मग खाली येतं ते आधुनिक, सगळ्यात आधुनिक, तिथे चाली सिद्ध होत असतात समाजाच्या. समाजाची चाल म्हणजे काय? तर आज शेक हँड ही प्रथा या भारतीय समाजामध्ये रूढ झाली. पण ती चाल आहे का रीत आहे का रूढी आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. इंग्रज आले, इंग्रजांनी शेक हँड आणलं. त्याच्याही पेक्षा ज्यावेळेस 90 साली टेलिव्हिजन आला आणि पाश्चिमात्य संस्कृती मोठ्या प्रमाणात दूरदर्शनमुळे लोकांना माहिती व्हायला लागली, तेव्हा आज मुलं मुली शेक हँड करणं चाल आहे. पूर्वी ही रीतही नव्हती, रूढीही नव्हती, परंपराही नव्हती. सगळेजण राम राम नमस्कार करायचे, राईट? पण आजच्या समाजामध्ये ही चाल आहे, म्हणून त्याला आपण चाली म्हणतो. मग जसा जसा काळ पुढे सरकत जाईल तसतशा चाली बदलतील, जसजसा काळ पुढे जाईल तसतशा काही रीती बदलतील, जसजसा काळ पुढे जाईल विज्ञान अनिष्ट अधिकाधिक होत जाईल तशा काही रूढी पण चेंज व्हायला पाहिजेत, परंपरा पण चेंज व्हायला पाहिजेत. पण यात सगळ्यात महत्त्वाचा विषय मी तुमच्याशी आत्ताच बोलतो, तो म्हणजे परंपरेवर अतिश्रद्धा कामाची नाही. कारण काळानुरूप अनेक गोष्टी बदलतात, त्याचं जर का ॲक्सेप्टन्स नसेल तर अनेक परंपरा नामशेष होऊनही जमाना झाला, आपण त्या विनाकारण जोपासतोय. अनेक रूढी काळाच्या ओघामध्ये कधीच संपून गेल्या, इर्रिलेव्हंट झाल्या, असंदर्भित झाल्या, पण त्या आपण पाळतो आहोत. अनेक रीतभात ज्या आपण आज पाळतो आहोत त्या पण अक्षरशः असंबद्ध झाल्यात, त्यांचा काही आजच्या संदर्भामध्ये, आजच्या काळामध्ये काही अर्थ नाही, पण आपण त्या पाळतो आहोत. आणि या रीती, रूढी, परंपरांचं ओझं आपल्याला कधी कधी वर्तमान चाल आयुष्याची करत असताना अवघड आयुष्य बनवतात. अगदी बरोबर सांगितलं सर. कारण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आत्ता जी तुम्ही सांगितलीत की शेकहँड ही चाल होऊ लागली आहे, पण करोनाच्या काळानंतर आपण बघितलं तर भारतीय परंपरेप्रमाणे नमस्कार ही जगाची रीत होऊ बघतीये आणि चालही होऊ बघतीये एकीकडे. पण हे सगळं म्हणत असताना आपण जे आत्तापर्यंत आमच्या घरात असंच असतं किंवा हे आम्हाला करायला सांगितलंय का विचारायची पद्धत नसते आमच्याकडे, जे आहे ते करायचं एवढंच माहिती आहे. अशा पद्धतीचे जे प्रश्न उभे राहतात, कुठले कुळाचार असतील, नैवेद्य असतील, रोजच्या पूजा अर्चा असतील, अजून एक म्हणजे जागरण गोंधळ असेल घरातला, अगदी जे लग्न झाल्यानंतर किंवा शुभकार्य झाल्यानंतर करतात, बोडण असेल, अनेक प्रथा आहेत आपल्याकडे अशा प्रकारच्या आणि त्या परंपरेने खूप श्रद्धेने पाळल्या जातात. कुलदेवीला जाऊन नमस्कार करून येणं त्याच्यातली एक गोष्ट की जी रोजच्या ह्याच्यात आपल्या पाळली जाते. जिथे लग्न आलेलं नवीन जोडपं जायलाच पाहिजे बरं का तिथे. त्याच्या मागचा खरं तर उद्देश की तिथलं जे काय मूळ आहे ते तुम्ही जाणून घेणं हा असला तरी त्याचं एक बर्डन घेऊन आजची पिढी ते काम करत असते असं आपल्या लक्षात येतं. तर हे सगळं जाणून घेऊया आपण की ह्याच्यामागचं विज्ञान, ह्या चाली असतील, रीती असतील, रूढी असतील किंवा परंपरेने सुद्धा खूप चालत आलेल्या आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामागे काहीतरी विज्ञान असेल किंवा आत्ता जे आहे ते सगळं अज्ञानामध्ये आहे. ते आम्हाला हे करायला सांगितलंय म्हणून आम्ही करतो आणि का विचारायची आमच्याकडे पद्धत नाही, त्यामुळे आपण अजाणतेपणे त्या सगळ्या गोष्टी करतोय आणि तो अज्ञानाचा अंधकार आमच्यामध्ये कुठेतरी अजून या पिढीमध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती थोडासा प्रकाश टाकण्यासाठी की काही साध्या रोजच्या ह्याच्यातल्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला म्हणजे केवळ सांगितले म्हणून पाळायचं, अशा ह्याच्यासाठी आपण करतो. अगदी रोजच्या पूजेसकट म्हणू आपण की घरात देवाला दिवा लावला गेला पाहिजे, सकाळी पूजा झाली पाहिजे. अगदी गंध लावताना सुद्धा तुम्ही या रिंग फिंगरनेच गंध लावावं अशीही आपल्याकडे पद्धत आहे. तर यावरती जरा थोडासा प्रकाश टाकलात तर आम्ही प्रकाशमान होऊ आणि आमच्या जाणीवा अजून प्रगल्भ होतील. प्लीज सांगावं याबद्दल.
तुम्ही एक गोष्ट खूप छान बोललात की जेव्हा केव्हा या गोष्टी सांगितल्या असतील त्याच्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे, पण त्या कारणापर्यंत आपला तर्क पोहोचत नाही. भक्ती मनात आपल्या नाही आहे, श्रद्धा आपल्या मनात नाही आहे. आपल्या मनात काय आहे? भारतीय समाजाचाच नव्हे, सगळ्या समाजाचा एक ओरिजिनल गुणधर्म आहे, तो म्हणजे मंकी सी मंकी डू. ओके, ड्युप्लिकेशन इज अ बेसिक ह्युमन बिहेवियर. ते विचाराने होतं आणि अविचारानंही होतं. ओके, जर का आपण बघितलं की आपल्या समाजामध्ये कशाने झालेलं आहे, तर तुम्हाला जाणवेल की अविचाराने जास्त झालेलं आहे, विचाराने कमी झालेलं आहे. अर्थात म्हणूनच तुमच्या मनात हा प्रश्न आला, राईट? आता तुम्ही मला सांगा, ब्रह्ममुहूर्त साधारणतः 3:30 पासून सकाळी सुरू होतो, तो सूर्य उगवेपर्यंत असतो. 3 तासाचा मुहूर्त आहे आपल्याकडे, राईट? 3 तासाचं काळ आहेत. आणि 3 तासाच्या या उपक्रमाला जर का आपण पुढे नेत गेलो तर त्यानंतर येते सकाळ. सकाळनंतर हळूहळू मध्यान्नाकडे आपला प्रवास होतो. मध्यानंतर पुन्हा संध्याकाळ येते. संध्याकाळी नंतर पुन्हा रात्र होते, राईट? याच्यामध्ये तुम्हाला जाग येते तो काळ ब्रह्मकाळ असावा असा अपेक्षित आहे. बरोबर आहे? पण तुम्ही मला सांगा, ही का बरं परंपरा झाली नाही? फॉर अ लिमिटेड सेगमेंट ऑफ सोसायटी दिस इज. मी काय साधू आहे का सकाळी 3:30 वाजता उठायला, असा प्रश्न आपल्याकडचे आजकालची मुलं विचारत आहेत. मी काय संत आहे का? ओके, पण मुंबईचा माणूस का नाही विचारतो? मुंबईच्या माणसाला 3:30 वाजता उठावंच लागतं, पुरुष असो नाही तर स्त्री असो. त्यांना स्वयंपाक करून 4:30ला तयार राहावंच लागतं. डबा व्यवस्थित तयारच पाहिजे. आंघोळ फांगोळ सगळं करून तो माणूस 5च्या ठोक्याला घराच्या बाहेर पडतो, कारण त्याला 5:20ची लोकल पकडायची असते. आणि ती 3 तासाचा प्रवास करून तो 8-8:30ला त्याच्या ऑफिसच्या जवळ पोहोचतो, 9 वाजता ऑफिस अटेंड करतो. तिथं कुठे नाही विचारत ब्रह्ममुहूर्त काय आणि आम्ही का बरं उठायचं. पण जसजसे तुम्ही छोट्या शहरांकडे प्रवास करता तसतसा सकाळी उठण्याचा, ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा हा विषय काय झाला? नामशेष झाला. चांगल्या गोष्टी समाजामध्ये परंपरागत सुद्धा येत नाही आहेत, रूढी म्हणून पण येत नाही आहेत, रीती म्हणून पण येत नाही आहेत, चाली तर बनतच नाही आहेत. आजकालची चाल उलटीच आहे. 9 वाजता पोरं उठतात, 9-10ला गाडीत बसतात, निघून जातात, 10 मिनिटं सगळं आवरतं त्यांचं, 9:30ला ऑफिसला असतं. जेव्हा या सगळ्या सिस्टीम्स तयार झाल्या तेव्हा त्याच्या मागे, त्या समष्टी अचेतनेमध्ये टाकण्यामागे आपल्या पूर्वजांचे उद्दिष्ट होते. त्याही वेळेस 2च निष्ठा होत्या. एक म्हणजे विज्ञाननिष्ठ, ज्ञाननिष्ठ, आणि एक आहे अज्ञाननिष्ठ, म्हणजे अंधानुकरण. बरोबर. ओके, मग तुम्ही मला सांगा, जागृत होऊन माणूस बनून एखादी गोष्ट समाजाच्या पातळीवर ॲक्सेप्ट होणं हे दुरापास्त. काही व्यक्ती अनेक परंपरा ॲक्सेप्ट करायच्या, अनेक चालीरीती ॲक्सेप्ट करायच्या, पण सगळे करत नव्हते. मग यांना एक सर्वसमावेशक रूप देण्यासाठी आपल्या इतिहासातल्या आपल्या पूर्वजांना पर्यायच नव्हता की त्याला थोडंसं धार्मिक टच द्यावा. बरोबर. म्हणून सनातन परंपरा, ओके, युगानयुग चालणारी परंपरा. मग पूर्वेकडे तोंड करून पूजा करावी. का बरं? सूर्य त्या बाजूला उगवतोय. पावर बघा तुम्ही, सूर्याचं तेज. प्रत्येक वेळेस पूर्वी छत नव्हतं, राईट? पूर्वीची घरं बघा तुम्ही, झोपडी वजा. अगदी पूर्वी जर का गेलात तर त्या काळात काय होते आपल्याला माहिती पण नाही. आपण फिल्म्समध्ये बघतो त्यांनी सेट तयार केले तसे, ते सत्य आहे की नाही आपल्याला माहिती नाही. पण तुम्ही विचार करा, सगळीकडे ॲग्रिकल्चर आहे, सगळीकडे झाडी आहेत, निसर्गाची पूर्ण मुबलकता आहे. त्यावेळेस घरात मूर्ती तरी असेल का? उपनिषदांच्या काळात एका मूर्तीची पूजा फारशी व्हायची नाही, राईट? पण उपनिषदांच्या काळात आपल्या या 2 डोळ्यांच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, हे तर सत्य होतं की नाही? या आज्ञाचक्रावर संमोहनाच्या माध्यमातून दुसरे लोक राज्य करू शकतात, हे पण सत्य तेव्हाही होतं. मग तुम्ही एक माणूस म्हणून दुसऱ्याच्या आज्ञेच्या अधीन होऊ नये आणि स्वतःचं स्वातंत्र्य गमावू नये म्हणून त्यावेळेस सुरू झालेली ही प्रथा
इथं गंध लावण्याची प्रथा आजतागायत चालू आहे. पुरुष लावतात अष्टगंध, स्त्रिया लावतात कुंकू. दोन्हीही मध्ये पृथ्वी तत्व आहे आणि दोन्हीही मध्ये पृथ्वी तत्व असल्यामुळे बरोबर आज्ञाचक्रावर अडथळा तयार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. ओके, म्हणून आपल्याकडे त्यावेळेस ही परंपरा सुरू झाली आणि त्याचा रूढ होण्याच्या मागचं कारण असं की लोकांना ते पटलं. लोकांनी अनेकदा त्याचे अनुभव घेतले की आज मी वाचलो, नाही तर मी कुणाला तरी वश झालो असतो. वशीकरण चालतं की नाही? ओके, सो ते आजच्या समाजात आहे का? आजच्या समाजातही आहे. आजच्या इतके हिप्नोथेरपिस्ट जगात कधी नव्हते असं पकडून चाला तुम्ही, राईट? त्याच्यामुळे समाजामध्ये चालत असलेल्या चाली, रीती, रूढी, परंपरा या सगळ्यांमध्ये ही एक गंध लावायची परंपरा आपली कायम झाली. पहिल्या फिंगरचा का बरं उपयोग नाही करायचा, मधल्या फिंगरचा का नाही उपयोग करायचा, तिसऱ्याच फिंगरचा का बरं उपयोग नाही करायचा, तर या नाडीचा काहीतरी संबंध असला पाहिजे. ओके, बरोबर. पतंजली सांगतात की 72,000 नाड्या आहेत. म्हणजे ही इथून येणारी जी नाडी आहे हिचं काहीतरी पावित्र्य आहे. ही हृदयाशी जोडल्या गेलेली नाडी आहे का बघावं लागेल, चेक करावं लागेल. आणि हृदयपूर्वक जर का हे लागणार असेल तर त्याचा जास्त फायदा होईल कदाचित. ओके, सो आपल्याला त्या लॉजिकमध्ये पडायची फुरसत नाही. आईबापांच्या आज्ञेच्या बाहेर जायचं नाही ही परंपरा या देशामध्ये सुदैवाने अजूनही काही प्रमाणात टिकलेली आहे. आजची पिढी ते मानत नाही आहे, त्यांची चाल वेगळी आहे, पण ही परंपरा किमान आपल्या पिढीपर्यंत पाळल्या गेली की नाही. त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्ञान विज्ञान या दोन्हीही पातळींवर सिद्ध झाल्यामुळे त्यांच्या रूढी परंपरा निर्मित झाल्या आणि ज्या आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये, आजच्या संदर्भामध्ये ना ज्ञानाच्या ना विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध होत, त्या हळूहळू आपल्या आधीच्या पिढ्यांनी सोडल्या, म्हणून आपण सोडल्या, म्हणून पर्यायाने आजची पिढी पण सोडून देते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या सोडल्या त्याचंही कारण आपल्याला माहिती नाही, आपण का धरले याचंही कारण आपल्याला माहिती नाही. तिथं आत्मभानाची आवश्यकता आहे. तिथे कुठे खऱ्या अर्थाने परंपरा, रूढी, चाली, रीती यांचं ऑथेंटिकेशन आपण करू शकतो. अगदी बरोबर आहे सर. कारण ऑथेंटिकेशन जेव्हा होतं एखाद्या गोष्टीचं तेव्हा त्याचा ॲक्सेप्टन्स वाढतो. आणि हे करताना म्हणजे अनेक अशा गोष्टी आत्ता मला तुम्हाला विचारायचं वाटत आहेत की आत्ता आपल्याला गंध कुठं लावायचं, का लावायचं, कशासाठी लावायचं, की आज्ञाचक्राचं प्रोटेक्शन म्हणून ते आपल्याला वापरायचं आहे आणि ते त्याच्यासाठी म्हणून आपण ते लावून घराबाहेर पडावं की बाहेरची कुठलीही शक्ती तुमच्यावर डायरेक्ट तिने कुणीही आपल्यावरती काम करू नये, कंट्रोल करू नये, नियंत्रण मिळवू नये याच्यासाठी. तसंच आपल्याकडे रोजची जी पद्धत आहे ती म्हणजे देवपूजा करणं किंवा घरात देवघर असणं, ही सुद्धा एक आपला म्हणजे आपल्यासाठी म्हणून की देवघर म्हणण्यापेक्षा प्रार्थनेसाठी म्हणून एखादी जागा तुमची तुम्हाला उपलब्ध असावी अशा आपल्या घरांमधली ही पद्धत आहे. तर ती का असावी किंवा मग संध्याकाळी म्हणजे रोज पूजा का व्हावी किंवा संध्याकाळी दिवा तरी का लावावा. आणि दिवा लावून वगैरे जेव्हा केव्हा आपण देवासमोर जाऊ तेव्हा साधा आपण असा हात जोडून नमस्कार तो करतोच, पण तुम्ही तिथे साष्टांग नमस्कार घालावा अशी एक पद्धत आहे आपल्याकडे. तर ते सगळं कशामुळे आलं असेल बरं, असं जरा आम्हाला उलगडून सांगा. तुम्ही एकाच प्रश्नात 10 प्रश्न विचारून टाकलेत मला. हो, अशासाठी कारण सगळे ते एकमेकांशी रिलेटेड आहेत, निगडीत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाच एक्सप्लेनेशन असताना देवाशी संबंधित आहेत, आपल्या घराशी संबंधित आहेत. म्हणजे आता आपण जे म्हणतो तर घरापासून आपल्याला समाजापर्यंत पोचायचंय, तर हे जे घरातले आधी प्रश्न संपले की मग समाजाशी जाऊ, म्हणून हे पहिले सगळे प्रश्न. पहिला प्रश्न तुम्ही विचारला अगदी वैयक्तिक होता, अगदी वैयक्तिक. आता तुम्ही थोडे कौटुंबिक पातळीवरती चाललोय आपण आता. मी तुम्हाला सांगतो देवपूजा का करावी. तर आपण सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर मन शुद्ध व्हावं, त्याच्या आधी शरीर शुद्ध व्हावं आणि बुद्धी पण शुद्ध व्हावी. एवढी बेसिक पॅरामीटर आपल्याकडे असायला पाहिजे, राईट. शुद्धीकरण प्रकल्प, अगदीच. हा शुद्धीकरण प्रकल्प चालवत असताना तुम्ही सकाळी सकाळी पहिल्यांदा मल आणि मूत्र विसर्जन करता की नाही? बरोबर. म्हणजे शरीर आतून शुद्ध झालं. मग तुम्ही आंघोळ करता की नाही? शरीर बाहेरून शुद्ध झालं. पण या दोन्हीही गोष्टींची जर का प्रातिनिधिक स्वरूपातली समज पाहिली
तर काय आहे, तुम्ही पवित्र झालात, शुद्ध झालात, ही भावना मानवी मनावर बिंबवल्या गेली. हो की नाही? आपल्याकडे त्याला शुचिर्भूत होणं म्हणतात. हो. राईट? शुचिर्भूत झाल्याशिवाय देवपूजा करतो का आपण? म्हणजे तुमच्या देवपूजेच्या आधी पण काहीतरी करायचं आहे, ही पण परंपरा आहे. याच्यावर आधी तुमचं लक्ष मी वेधू इच्छितो. बरोबर. ओके. मग शुचिर्भूत झाल्यानंतर मन कुठे आहे? मन शुद्ध झालं का? मनाचा कचरा साफ झाला का? मनातलं मलमूत्र निघालं का? मनाच्या शुद्धीचं काय? आपल्या पूर्वजांना पडलेले हे प्रश्न असणार. म्हणून त्यांनी काय केलं, सकाळी उठल्यानंतर मंत्र, श्लोक, सुविचार किंवा एखाद्या विशिष्ट आराध्याची एखाद्या विशिष्ट पद्धतीने पूजा करण्याची प्रथा या परंपरेने एस्टॅब्लिश केली असली पाहिजे. बरोबर. त्या योगे मनामध्ये शुद्ध विचार, शुद्ध आचार, नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन पर्व जेव्हा विचारांचं सुरू होईल, तेव्हा याची सुरुवात जर का या पवित्र ईश्वर स्तवनाने झाली तर काय हरकत आहे? तो ते शुद्धीकरण वॉज द सायंटिफिक रिझन की युअर बॉडी इज गेटिंग क्लीन्ड बट युअर माइंड अँड ब्रेन इज नॉट. त्या दोन्हीच्या शुद्धीकरणासाठी ओंकार, मंत्र, श्लोक, मग तुम्ही ऐकलं असेल निर्वाण षटकम, मग तुम्ही ऐकलं असेल आजकालची शुभं करोती, मग तुम्ही ऐकलं रामरक्षा, या सगळ्या गोष्टी ज्या आल्या त्या त्याचसाठी आल्या की तुम्ही तुमच्या चॉईसनुसार सकाळी काय करायचं, देवपूजेसोबत काय करायचं. आता देवपूजेच्या वेळेस आपण काय करतो? आपण देवाला अभिषेक घालतो. आता हे काय आहे की देव कशाला शुद्ध पाहिजे? तर देवमूर्तीला सुद्धा मानवाच्या मनातूनच प्रतिष्ठापित केल्या जातं. त्याचं देव पण तुमच्या मनात आहे आणि तुम्ही मानव आहात, म्हणून तुम्ही जे केलं ते सगळं सुचिरभूत त्या देवाचंही व्हावं, त्याचीही सगळी कालपर्यंतची स्मृती तुम्ही भक्त म्हणून त्याची नष्ट व्हावी आणि तुम्ही पुन्हा आज एक नवीन प्रतिष्ठापना करता आहात. या शुद्धीसह जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा ती पूजा खऱ्या अर्थाने आजची पूजा होईल. पण लोक काय करतात, लहानपणी मुंज झाल्यानंतर, व्रतबंधन झाल्यानंतर जे संस्कार झाले, बाबांना डुप्लिकेट करत त्यांनी जी पूजा शिकली ती पूजा, त्या काळातली पूजा आजही करतायत. ज्याला म्हणतात अनकॉन्शियस माइंड इज ऑपरेटिंग, यंत्रवत करतायत. या काय अर्थ आहे का सांगा? खरं म्हणजे नाही. तुम्ही ज्या ज्या गोष्टी मला विचारता आहात त्याच्या मागे काहीतरी विज्ञाननिष्ठ कारण आहेत. आज करत असताना आपण ते विज्ञाननिष्ठ कारण सोडून दिलेलं आहे आणि आपण एक तर यंत्रवत रोबोटिक पद्धतीने पूजा करतोय, रोबोटिक पद्धतीने उठतो आहोत, रोबोटिक पद्धतीने सगळे कामं करतोय. जणू काही मला आंघोळीची गरज नाही, जणू काही मला सुचिरभूत होण्याची गरज नाही, जणू काही मला कशाचीच गरज नाही, जणू काही मला ते मंत्राचा अर्थ समजायची गरज नाही, मला कशाचीच गरज नाही. तुम्ही मला विचारलं लग्नामध्ये, लग्न झाल्यानंतर ती लक्ष्मी घरी येते की नाही, त्याचं लक्ष्मीपूजन घरात कटकट नको म्हणून लोक कार्यालयातच उरकतायत. दे हॅव मेड इट अ फॉर्मॅलिटी. पण त्याची सँक्टिटी, त्याचं पावित्र्य काय आहे? ती लक्ष्मी अगोदर तुमच्या दारामध्ये येऊन तांदूळ, आता तांदूळ कुठल्या संस्कृतीचं लक्षण आहे सांगा? त्या पुरातन युगांमधलं प्रतिनिधित्व आहे लक्ष्मीचं. धनधान्य, यस और नो? धान्य म्हणजेच धन, धन म्हणजेच धान्य, धान्य म्हणजेच धन. ही रूढ आहे परंपरा आपल्याकडे. ओके. आजकाल लक्ष्मी तिथं पूजल्या जाते अगोदर, घरात यायच्या आधीच एंट्री. येस. राईट. सो पीपल डोंट नो. करेक्ट. फक्त डुप्लिकेशन चालू आहे पण त्याचा खरा अर्थ आपल्याकडे अजूनही माहिती नाही. 7 वेळेस अग्नीला फेरे मारायचे, प्रत्येक वेळेस त्या सप्तपदीचा अर्थ समजून घेण्याची वृत्ती आजच्या पिढीत आहे का सांगा तुम्ही मला? म्हणून आजकाल परंपरागत पद्धतीने लग्न करत असताना नको नको त्या गोष्टी घुसडल्या गेल्यात आपल्या लग्न समारंभांमध्ये. ओके. पंजाब हॅज बिकम महाराष्ट्र. येस. राईट. इथेही लग्न 5-5 दिवस व्हायला लागलेत. इथे डेस्टिनेशन वेडिंग आलेत. या चाली आहेत, या रीती नाही आहेत, या रूढी पण नाही आहेत आणि या परंपरा पण नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की ते जे काही करतायत त्याचा अर्थबोध न करता, त्याचं ज्ञान न घेता अज्ञानामधलं विचरण चालू आहे लोकांचं. राईट. अगदी. सो तुम्ही म्हणलात की संध्याकाळी दिवा का पेटवावा? पूर्वीच्या काळी लाईट होते का सांगा?
ज्या काळात ही पद्धत सुरू झाली त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा संध्याकाळ झाल्यानंतर सांज प्रसंगी राईट तिन्ही सांजेच्या वेळी तो दिवा काबर लावायचा. कारण ही जी ट्रान्झिशन आहे निसर्गाची, सूर्यप्रकाश हळूहळू मावळत जातो आणि रात्र अंधार हळूहळू गडद होत जातो. या ट्रान्झिशनच्या वेळेस सगळ्यात पहिल्यांदा तुळशीसमोर दिवा लावायची पद्धत होती आपल्याकडे. कारण घरातलं सगळ्यात जास्त एक्सपोज्ड कुठलं आहे? अंगण. बरोबर. राईट. त्यानंतर घरात येऊन दिवा लावावा कारण तिथं जास्त अंधार आहे. ऑलरेडी तिथं तुळशीपाशी अंधार पडायच्या अगोदर अंधार आतमध्ये पडतोय खरं तर. पण आधी तुळस म्हणजे अंगणामध्ये कुठलाही विंचू, काटा, साप, इतर प्रकारचे प्राणी येणार नाहीत. उजेड असला की कोणाला वावरणं सोपं, सहज, सुलभ होतं आणि अनिष्ट वृत्ती तिथपर्यंत येतच नाहीत कारण उजेड आहे. अंधारात होते पाप, उजेडात पुण्य. आठवतंय तुम्हाला? या बघा तुम्ही, कित्येक वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना हे माहिती होतं म्हणून त्याने आधी अंगण उजेडात आणलं आणि मग घर उजेडात आणण्यासाठी मग त्या चुलीची पूजा करण्यासाठी चुलीपाशी दिवा, त्याच दिवेचा अग्नी तिकडे शिफ्ट व्हायचा. माझ घरामध्ये दिवा लावले जायचे आणि मग शयन कक्षामध्ये दिवे लावले जायचे ओळीनी. दिस वॉज अ सिक्वेन्स. आज काय ढणढण लाईट उपलब्ध आहे तुम्हाला संध्याकाळ झाली की. मग जशी आपल्याकडे 1960च्या दशकामध्ये वीज आली, परंपरा तुमची विरत गेली, विरत गेली, विरत गेली, विरत गेली. आज या मॉडर्न एजमध्ये वेन यू हॅव एवढ्या शुद्ध चमचमीत LEDs, राईट, चकचकीत LEDs, मोठे मोठे लाईट्स तुमच्या घरात आहेत, बाहेरचं विश्व लाईटने प्रकाशलेलं आहे. इथं त्या दिव्याचा, सँक्टिटीचा विषय, पावित्र्याचा विषय लोकांच्या डोक्यातच येत नाही आणि या परंपरेला टाकाऊ समजून ही पिढी सोडून चालली आहे. ओके. परंतु आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये थोडंफार आपल्यालाही मानावं लागेल की तो उजेड, ती सांज काळ, तो तिन्ही सांजेचा वेळ, उजेड, अंधार यांचं आजकाल फारसं रिलेशनशिप आणि साधर्म्य आजच्या युगामध्ये फारसं राहिलेले नाही. मग आपण काय करतोय? वी आर फॉलोइंग द ट्रॅडिशन. परंपरा फॉलो करतो आपण. म्हणून तुम्ही संध्याकाळचा दिवा आजही लावता, सकाळची पूजा आजही करता, पण ते रोबोटिक करतोय. तर कॉन्शियसली करावं. कॉन्शियसली केले तर गोष्टींचा फायदा मिळेल असं ह्याच्यावरून आपल्याला समजतंय की नुसतं ॲटोमॅटिक म्हणजे कशाचंही ॲटोमेशन वाईटच, तसं आपल्या सगळ्या भावभावनांचं पण इथे ॲटोमेशन होऊन गेलं आहे. नॅचरली इट हॅज हॅपेंड. कारण ते कधीतरी आपण करायचं आहे, पाळायचं आहे अशा ह्याच्यासाठी. दुसरा एक आता प्रश्न असा होता की देवासमोर साष्टांग दंडवत का घालायचा. तसंच त्याच्याबरोबर अजून एक की आपल्याकडची एक परंपरा म्हणू आपण की मोठी वयाने मोठी मंडळी असतील तर तुम्ही आशीर्वाद घ्यावा त्यांचा, त्यांना नमस्कार करावा असं म्हटलं. आता ह्याच्यामध्ये मला एक भीष्मांच्या काळातला प्रसंग आठवतो किंवा महाभारत चालू होतं बघा सिरियलमध्ये, आणि तेव्हा तुम्ही ती जी कोणी सगळी मंडळी त्यांची नातवंडच सगळे ती भेटायला आल्यानंतर नमस्कार केल्यानंतर भीष्मांच्या तोंडी वाक्य होतं की जब आप नमस्कार करते हो तो आशीर्वाद के अधिकारी बन जाते हो आणि विजयी भव असंच मला तुम्हाला म्हणावं लागतं. म्हणजे आय डोंट हॅव एनी चॉईस. तर अशा पद्धतीचंही काही त्याच्यामध्ये विज्ञान किंवा काय म्हणायचं त्यांच्या शुभेच्छा मिळाव्यात आपल्याला, अशा प्रकारची काही भावना त्याच्यामध्ये असते का जेव्हा आपण मोठ्या माणसांना नमस्कार करतो. असे दोन याच्याबद्दलचेच प्रश्न तुम्हाला मी आता विचारले. मस्त, एक नंबर. एक तर तुमच्या क्रिएटिव्हिटीला सलाम. मस्त प्रश्न काढले तुम्ही. हा प्रश्न तर अल्टिमेटच आहे. आता मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे आपल्या अध्यात्मामध्ये वर्षांपासून सांगण्यात आलेले ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तिमार्ग. मान्य? मान्य. याच्यामध्ये जर का भक्तिमार्ग तुम्ही पाहिला तर भक्तिमार्गामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे समर्पणाचा. समअर्पण. ओके. म्हणजे संपूर्ण स्वतःला अर्पण करून, आपला अहंकार बाजूला ठेवून, आपला मीपणा बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही संपूर्णपणे त्या शक्तीसमोर नतमस्तक झालेला आहात, तिच्या अधीन व्हायची तुमची स्वतःच तयारी आहे, म्हणून त्या सर्व शक्तिमान ब्रह्मशक्तीसमोर, आदिशक्तीसमोर संपूर्ण लोटांगण घालून साष्टांग नमस्कार करावा. आपण कुठल्या गोष्टीला ओळखतो? बॉडी, शरीर.
मग शरीर जिथे पृथ्वीला पूर्ण समांतर झालेलं आहे तेव्हा त्या पोश्चरमध्ये आपण पूर्ण समर्पणाचा भाव मनामध्ये आणू शकतो सहजरित्या. तुमचं डोकं आता पृथ्वीच्या वर नाही आहे. ओके, ते पृथ्वीलाच टेकलेलं आहे. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही नतमस्तक आहात आणि ही भावना अत्यंत पॉवरफुल असते की मीपणा मी सोडला. बरोबर. तूच खरा, तूच ग्रेट, मी तुझा सेवक, मी तुझा भक्त. त्या पोश्चरमध्ये हा भाव सगळ्यात जास्त जागृत होतो. म्हणून आपल्याकडे घालीन लोटांगण, वंदीन चरण. तर वंदीन चरण तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. जो माणूस माझ्या आधी या पृथ्वी तलावर आला त्याचा अनुभव जास्त, त्याचा ज्ञान जास्त, त्याचा विवेक जास्त, त्याच्याकडून मला कुठल्या ना कुठल्या योगे शिकायलाच मिळणार आहे. म्हणजे हा गुरुतुल्य आहे. म्हणून वडील माणसाच्या साष्टांग लोटांगण घालून वंदीन चरण करावं ही आपली परंपरा. त्याला सुद्धा ईश्वर रूप दिलंय. आणि आपण घरी बोलतोच की माता कोण आहे? आदिशक्ती. पिता कोण आहे? शिवशक्ती. आपल्यात कोण आहे? आदिशक्ती. आपल्यात कोण आहे? शिवशक्ती. मग त्या शिवशक्ती समोर समर्पण व्हायला नको का? नक्कीच व्हायला. म्हणून ते लोटांगण, म्हणून तो साष्टांग नमस्कार. आता हे मी सांगत असताना मला अजून एक विषय आठवतोय. कदाचित तुमचा तो पुढचा प्रश्न असू शकतो, पण मी तुम्हाला अगोदरच सांगतो. जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा चपला कावर बाहेर काढून ठेवतो. ओके, खरं खरं सांगा, हा प्रश्न होता ना तुमच्या डोक्यामध्ये? हो, येत होता. हां, तर जेव्हा आपण आपलं व्यवहार रूप, आपलं या जगामध्ये वावरण्याचं आपलं वहाण असं म्हणलेलं आहे त्याला, हो की नाही? ती चप्पल, ते पादत्राण, त्या पादुका आपण जेव्हा घालून वावरत असतो तेव्हा आपला अहंकाराचा नागोबा आपल्यामध्ये जिवंत असतो. बरोबर. ओके, तो मीपणा मंदिराच्या बाहेर, तो प्रापंचिक मनुष्य मंदिराच्या बाहेर, तो व्यवसायात गुरफटलेला मनुष्य मंदिराच्या बाहेर, तो समाजात गुरफटलेला मनुष्य मंदिराच्या बाहेर, तो स्वतःमध्ये गुंतलेला मनुष्य पूर्णपणे बाहेर, तो कुटुंबवत्सल मेडिमिक्स मंदिराच्या बाहेर. तिथं तो ॲक्च्युअली शुद्ध, फक्त शुद्ध मनाने मंदिरात त्यांनी प्रवेश करायला पाहिजे. शरीराला सोबत नेण्याशिवाय पर्याय नाही. पण हे पादत्राण म्हणजे तू जे काही त्राण स्वतःमध्ये आणलेलं आहेस, अदर दॅन युअर ओन सेल्फ विच इज द प्युअर स्पिरिट, जे आधी आत्मा, जे खऱ्या अर्थाने पूजनीय आहे, जे खऱ्या अर्थाने ईश्वराशी एकनिष्ठ असायला पाहिजे, एकरूप असायला पाहिजे, तेच घेऊन आतमध्ये प्रवेश कर. क्या बात है. म्हणून हे सगळं बाहेर. ओके, तुम्ही तर ऑब्झर्व केलं असेल, साऊथमध्ये एस्पेशली ही प्रॅक्टिस होते. आपल्या कृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये संभाजीनगरच्या ही प्रॅक्टिस फॉलो होते की तुम्हाला तुमचं अंगावर परिधान केलेलं चामडं, वरचं वस्त्र आणि आजकालची जीन्सची आणि ही पॅन्टसुद्धा बाहेर काढावी लागते. धोतर नेसून आत जायला लागतं उघड्या अंगाने पुरुषांना. स्त्रियांना तर प्रवेशच नाही आहे. का बरं? तुमचं पूर्णपणे भक्त म्हणून व्यक्तिमत्व हे वेगळं असलंच पाहिजे, प्युअर आहे. तुम्ही तुमच्या प्रपंचात जे घालताय, वस्त्र परिधान करताय, पादत्राणं घालताय, गॉगल घालताय, चष्मे घालताय, जे काही तुम्ही मास्क घातलेले सब बाहेर डालो, ते सगळे घालून माझ्याकडे ये, तर मी तुझाच. बरोबर. मूल पुरुष तत्व, मूल आदिशक्ती तत्व, मूल शिव तत्व जेव्हा एकमेकांना फक्त मन आणि चेतनेच्या पातळीवर, शरीर साधन आहे, बुद्धी साधन आहे, त्याला इलाज नाही, जडतत्व सोबत घेऊनच मी जात असतो मंदिरामध्ये, परंतु ते मन आणि ती चेतना जर का त्या ब्रह्माशी एकरूप व्हायची असेल तर ते ब्रह्मस्वरूप मला हे परिधान केलेलं सगळं बाहेर जेव्हा टाकतो तेव्हा कॉन्शियसनेसमध्ये यायला लागतो. म्हणून तुम्ही बघा, आज आपण मंदिरात सगळं घेऊन जायला तयार आहे. दागिने स्त्रिया घालून आतमध्ये जातात, पुरुषही 100 साखळ्या घालून मनात आणि दंड कडे वगैरे घालून सगळे तिथं चाललेत. सगळं उतरवून या ना बाहेर. खरे, हा जर अर्थ लोकांनी समजून घेऊन तसं केलं तर खऱ्या अर्थाने देव त्यांना भेटण्याची संधी हे जास्त राहील, हे नक्कीच. कारण ते तेजाचं राऊळ असं म्हणतो आपण त्याला.
आणि तेच जर ते आपल्याला घ्यायचं असेल तर वरच्या आवरणासकट घेणं शक्य नाही आहे. आता हळूहळू असं वाटायला, म्हणजे ही सगळी परिस्थिती बघताना असं वाटायला लागतं की अरे इथे भक्ती विकाऊ झाली आहे की काय. आणि ती म्हणजे दुर्दैवाने ती परिस्थिती खरी आहे. त्यामुळे खरंच मनातनं जो म्हणजे संतांच्या वेळेला असं काहीतरी घडत होतं की ती सगळे जे त्याच्यामध्ये जातीपातींचा खूप भेद सारा आला. आता सगळे समान नागरी कायद्यामुळे सगळे एकत्र तर आहेत, सगळीकडे दिसत आहेत, पण तरीसुद्धा मनातनं म्हणून जे आहे किंवा अधिकार प्रत्येकाचा जो आहे तो पूर्ण मान्य केला जात नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी अजून आहेत. पण तरी आपण समजून घेत की आपल्याला तेच त्याचं साठवायचं आहे आपल्यामध्ये, त्याच्यासाठी शक्य तितके आपली जी काय बाहेरची अहंकारासकट जी आवरणं आहेत ती बाहेर सोडून आपण आज जाऊन मंदिरामध्ये आपण त्याचं नमन करावं आणि आपण खरंच न मन अशा तेथे पोचावं. अशापर्यंतची ही आपण आता जाताना मंदिरात फक्त चपलाच नाही तर या अनेक आवरणांच्या शिवाय आपण आत जाऊ अशी आपण आता हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर तर नक्कीच काळजी घेऊ असं मला वाटतं. आता अजून एक असाच जो आत्ता म्हणजे जे आत्ता जस्ट जो कुंभमेळा पार पडला तर त्याच्या संदर्भामध्ये एक अशी गोष्ट अशी वाटते की खरंच बुवा म्हणजे असं फक्त हा भाव आहे की पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं की सगळी पापं धुतली जातात का, हे खरंच असं घडतं का, खरंच ते सगळे ग्रह तारे नक्षत्र अशा कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये असतात की त्यांच्या अशा पोझिशन्स असतात की ज्याच्यामुळे त्याचा फायदा आपल्याला इथं मिळतो की जसं भरती ओहोटी अमावस्या पौर्णिमेप्रमाणे येते किंवा पूर्वीच्या काळी ह्या पवित्र नद्यांमध्ये स्नान, ग्रहण सुटलं की स्नान सांगितलंय, अशाही काही आपल्याकडे परंपरा रूढी आहेत. तसंच पूर्वी मानत असत अमावस्येची रात्र आज बाहेर पडू नकोस हा. म्हणजे मग काय, मग त्या अमावस्येला काही विशिष्ट महत्त्व असतं का, या कुंभमेळ्याच्या ग्रहस्तारा स्थितींना काही विशिष्ट महत्त्व असतं का. तर या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण कशा पद्धतीने त्याच्यावरती विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी, कशा तऱ्हेने मानाव्यात, याबद्दल काही वेगळं असं ज्याच्याबद्दल जे असेल त्याचं विज्ञान त्याच्या पाठीमागचं आम्हाला थोडंसं विशद करून सांगा. प्रामुख्याने कुंभमेळ्याबद्दल जर का बोलायचं झालं तर कुंभमेळा आणि महाकुंभमेळा ही पर्व आहेत. ग्रहताऱ्यांची विशिष्ट स्थिती आहे. आपल्याकडचे उपनिषद काळांमधले खगोलशास्त्री आजच्या खगोलशास्त्रांपेक्षा जास्त एक्सपर्ट होते. त्यांची इक्विपमेंट्स आपल्याला माहिती नाही आहेत काय होती, अचूक आहेत, अचूक. तुम्ही जर का डॉक्टर निलेश ओकांना ऐकलत, यूट्यूबवर त्यांचे असंख्य व्याख्यान आहेत वेगवेगळ्या पद्धती. ही इज द वन ज्यांनी रामायण काळ कुठला आहे नक्की सांगितलं, महाभारत काळ कुठला आहे हे नक्की सांगितलं, इयर, गीता कुठल्या 18 दिवसात झाली सांगितलं गेली हे पण त्यांना माहिती आहे. महाभारताचे 18 दिवस त्यांनी डिफाईन केले. प्रचंड विद्वान खगोलशास्त्री आणि आपल्या पुराणांना पुराण न म्हणता ते इतिहास मांडणारे पहिले प्रूव्हन सायंटिस्ट आहेत असं मी त्यांना मानतो, मनापासून मानतो. आता तुम्ही मला सांगा, जर का अमृत मंथन झाल्यानंतर त्याचे अमृताचे कुंभ स्वर्गाकडे जात असताना 4 ठिकाणी थेंब पडले असतील आणि त्या नद्या त्याच्यामुळे पवित्र झाल्या असतील, ते संगम त्याच्यामुळे पवित्र झाले असतील, हे त्या काळात घडलं, मानलं. तुम्ही त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये ज्याला पर्व असं म्हटलंय त्या पर्वामध्ये तिथं जाऊन स्नान केलं तर तुम्हाला पावित्र्य मिळेल, पुण्यांपासनं पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. हे पण गृहीत धरलं की योग्य आहे. ओके, की त्या पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे की तुमचं शरीरच नव्हे तुमचं मनही ते शुद्ध करतात असं मानलं, हरकत काय, काही नाही. फॉर अ वाईल आपण धरून चालूयात की हे सगळं योग्यच आहे. अगदी. ओके, तुम्ही आता कुठला मुद्दा मांडला की ग्रहस्थिती जी काय होती ती ग्रहस्थिती आणि त्यांनी खरंच पाप नाहीसं होतं, पाप नाहीसं होतं का, म्हणजे चला आपण गृहीत धरून चालू की होतं. बरं, ओके, परंतु जो पापाशिवाय दुसरं कर्म करत नाही त्याच्यासाठी पण हे सत्य आहे का. म्हणजे ज्याच्या मनामध्ये पश्चाताप आहे, ज्याच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा तेच पापबुद्धी तयार न करण्याची वृत्ती आहे, ज्याला स्वतःचं मन शुद्ध करता येतं, ज्याला नवीन येणाऱ्या आयुष्यामध्ये नव्या पद्धतीने आयुष्य जगायचं आहे, त्यांना ही संधी उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे.
की तुमच्या आधीच्या चुका, तुम्ही भूतकाळात जे केलं ते आता करेक्ट तर होऊ शकत नाही. बट यू कॅन फोरगो. तुम्ही ते आज टाकून द्या. तुम्ही ते कुणाला तरी समर्पित करून टाका. त्यातनं मुक्त. डोंट कॅरी दॅट बॅगेज इन टू द फ्युचर. म्हणून अशी विशिष्ट पर्व या संस्कृतीने तयार केली की चल तू अपराध केलास. अहो, आपल्याकडे वाल्याचाच वाल्मिकी झाला, राईट. मग अशी संधी की आपल्या चुका ज्या भूतकाळात आपल्याकडनं घडल्या, अशी पापं जी भूतकाळात आपण केली, निर्बुद्ध होतो, अज्ञानी होतो, आपल्याला काही माहितीच नव्हतं, आपलं कळतच नव्हतं, न कळत झालेले असतील, त्या सगळ्यांपासून आज ते बॅगेज कॅरी करण्यापेक्षा मी चुकलो करत बसण्यापेक्षा पर्व आहे, त्या पर्वामध्ये तिथे पोहोच, तिथे एक डुबकी मार. यू आर फ्री ऑफ द बॅगेज. स्टार्ट अफ्रेश. खूपच छान. स्टार्ट अफ्रेश. आजपासून तू नवीन मनुष्य. आजपासून तुला नवीन जन्म मिळाला. आजपासून तुला जी काही पुण्यकर्म करायची ती कर, पण ती पुण्यकर्मच झाली पाहिजे याची काळजी घे. दृढ नवीन निश्चय कर. म्हणून कदाचित ही सगळी वेगवेगळी पर्व तयार केल्या गेली असतील. आता पुढचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की या नद्या खरंच पवित्र आहेत का? नद्या सगळ्याच पवित्र असतात. ओके. रोलिंग स्टोन्स गॅदर नो मॉस. येस और नो? याचा अर्थ काय? वाहत्या पाण्यामध्ये तो दगड जो प्रवास करत चाललाय त्याच्या भोवती सुद्धा शेवाळ जन्माला येत नाही. आपलं जीवन वाहत्या पाण्यासारखं असायला पाहिजे की नाही? अगदीच. आणि आपण काय करतो? आपल्याला सेटल व्हायचंय. आपल्याला सेटल व्हायचंय. सेटलमेंट हा विषय आला की तुमचं रोलिंग स्टोनचं स्टोनमध्ये रूपांतरित होणार. तुम्ही शैवाळ ग्रहण करणार, धारण करणार, आणि मग तुमच्यातलं ईश्वर तत्व नष्ट होणार. तुमच्याकडे सगळ्या रूढी, परंपरा, रीती, भाती, चाली याचं ओझं निर्माण होणार. तुमचं ज्ञान नष्ट होणार. तुम्ही अज्ञानाच्या त्या आतमधल्या आवरणाच्या आतमध्ये जगणार. हे मान्य आहे का कोणाला? नाही. म्हणून प्रत्येक प्रवाहित पाणी पवित्र. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सप्लाय सगळ्यात जास्त. ते जलप्राशनासाठी सुद्धा योग्य असं मानलं गेलं की नाही? खरं. म्हणून नद्या पवित्रच आहेत. त्यात गंगेची क्वालिटी वेगळी, कावेरीची क्वालिटी वेगळी, गोदावरीची क्वालिटी वेगळी, असं काही नाही आहे. पूर्वी पंचनद्यांचं पाणी एकत्र आणून आपण पूजा करायचो. आजही ती परंपरा आहे की नाही? याच्या मागे सायन्स आहे की सगळ्यात जास्त ऑक्सिजनेशन ज्या पाण्यामध्ये, जे पाणी खराबच होत नाही असं गंगेचं पाणी सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं ना आज. हो. सो त्याच्यामध्ये गैर काही नाही. नद्यांमध्ये जाऊन पाप धुण्यासाठी, डुबकी मारण्यासाठी मुळात मनाची स्थिती पाहिजे की पुन्हा पुन्हा मी ती चूक करणार नाही. हे रामदास स्वामींनी सांगितलेलं मी फॉलो करेन. झालं ते झालं. गंगेला मिळालं. हे जे म्हणतात त्याच्याचमुळे म्हणतात. झालं गेलं, गंगेला मिळालं. चुकाही गेल्या, गुणही गेले, सगळे गेले. आता मी एक नवीन मनुष्य जन्माला आलो. नवीन. तो नवीन जन्म मला माझ्या पद्धतीने आध्यात्मिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, वैयक्तिकदृष्ट्या जगायचा आहे. म्हणून ती परंपरा, ते पर्व आपल्याकडे डिफाईन केले असावेत. खूपच सुंदर. दुसरं, याचा तुमचा अजून एक प्रश्न होता हो. की अमावस्येच्या दिवशी बाहेर पडू नये, प्रवास करू नये किंवा अनेक गोष्टी करू नयेत. अमावस्या अशुभ असते. आपल्याकडचा एक समज आहे. ही चाल आहे, रीत आहे, रूढ आहे, परंपरा. आपण पाहूयात. तुम्ही मला सांगा, उपनिषद काळात सोडून द्या, रामायण काळात सोडून द्या, महाभारत काळात सोडून द्या, आत्ता 60 वर्षापूर्वी या संस्कृतीमध्ये वीज होती का? कमी होती. सर्व ठिकाणी नव्हती. करेक्ट. मुख्यतः ग्रामीण भागात होती का? अरण्य होती का? होती. बऱ्यापैकी जास्त. निबिड अरण्य होती का? होती. एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करणं सोपं होतं का? नाही. ओके. कंदील पुरेसा होता का? नव्हता. ज्या अमावस्येच्या दिवशी सगळ्यात जास्त गडद अंधार असतो, त्या दिवशी मनुष्याला सगळ्यात जास्त मर्यादा सहन कराव्या लागल्या असतील. त्या किर्र अंधाराचा फायदा घेऊन ज्या अनिष्ट शक्ती आहेत त्या अरण्यामध्ये, मधल्या पायवाटेवर, मधल्या बैलगाडीच्या वाटेवर दबा धरून बसलेल्या असतील. नक्कीच. त्याचा फायदा ते उचलणार असणार. म्हणून आपल्याकडे अमावस्येच्या दिवशी प्रवास करू नये हा विचार असू शकतो ना? असू शकतो. ओके. बट टुडे यू आर ऑन अ 6 lane हायवे. युअर व्हेकल हॅज
नॉट ओनली हॅलोजन, झेनॉन लॅम्प्स सॉरी, राईट. हे सगळं असताना आज ही प्रथा संदर्भित आहे का? नाही, Right? असं म्हणायला लागेल. आज तुम्ही एअरपोर्टवर बघा, लख्ख लाईट्स आहेत. अमावस्येचा दिवस, अमावस्येची रात्र असा काही भेद राहिलाय का? सूर्यापेक्षा जास्त कडक प्रकाश आपल्याला मिळतो आज रात्री सुद्धा, हो, राईट. सो त्या काळामध्ये या गोष्टी ठीक होत्या, त्याच्या मागे कारणं होती. पण लोक ही लॉजिकल रिझनिंग पाळायचे का? नाही. म्हणून त्याला धार्मिक अंग या सनातन संस्कृतीने दिलं की लोक धर्माच्या धाकात पटकन येतात. म्हणून अमावस्येला हे सगळं धार्मिक कदाचित ट्रान्सफॉर्म करून सांगण्यात आलेलं असावं, आणि म्हणून मग त्या अंधानुकरणाच्या रीतीभाती आपण आजही वेड्यासारख्या पाळतोय. बरोबर. गॉट इट? गॉट इट. येस. आता टू कन्क्लूड विथ, म्हणजे चाली, रीती, रूढी, परंपरा, हे आपण असं ठरवलं की टाईमलाईनवरती जाणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वात जास्त वर्तमान काळात राहते ती चाल, जी आपण नेहमीप्रमाणे की त्याची असेल तशी बदलतो. की जसं पारंपरिक लग्नाच्या आपण ठिकाणी, पॉडकास्ट करतोय आज. हो, आणि पारंपरिक लग्नाच्या ठिकाणी आता रजिस्टर लग्नाचा ट्रेंड आलेला आहे, किंवा आम्हाला खूपच हौस आहे म्हणून 6-6 दिवस लग्न करण्याची पद्धत आलेली आहे. पैसे जितके जमतील तेवढे खर्च करूया, असाही त्याच्यामधला एक वेगळा भाग आलेला आहे. रीत, आमच्याकडे कुलरीत आहे, पण ती मग समजून घेऊन की आपला हा कुल कोण स्वामी आहे, स्वामिनी आहे, ती कशासाठी आहे, हे सगळं समजून घेत ती रीतभात जर आपण पुढे नेली, म्हणजे या सगळ्याचं नुसतं अंधानुकरण किंवा नुसतं अनुकरण न करता त्याच्यामागचं विज्ञान समजून घेत जर या सगळ्या गोष्टींचं आपण अनुसरण केलं, तर आपली परंपरा ही पूर्णतः पुढे नेता येईल आपल्याला, आणि उत्तम रीतीने आपण ती पुढे पाळू शकू. जसं आज तुम्ही आम्हाला खूप साऱ्या गोष्टींवर की गंध कसं लावायचं, पूजा का करायची, दिवा का लावायचा, ज्येष्ठांना नमस्कार का करायचा, अशा काही गोष्टी, किंवा पवित्र नदीत स्नान का करायचं, आणि अमावस्येच्या दिवशीचा कसा अंधानुकरण आता झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं, याच्यासाठी आपले खूप खूप आभार. आणि नक्की अंधानुकरण न करताना आम्ही त्याचं मागचं विज्ञान समजून घेऊन या सर्व गोष्टींचं उत्तम रीतीने अनुसरण करून समजून घेऊन या गोष्टी करू, याच्याबद्दल तुम्हाला एक चांगला निश्चय तुम्हाला सांगते. हा संकल्प करूया, सगळे मिळून करूया, आणि इथे आपण सोपं करूया. नमस्कार. धन्यवाद.